ही याची शेवटची निवड आणि बार म्हणजे वकिलांचा बार त्याचा नुसतं करतोय बारचा अध्यक्ष बारका टीव्हीला दिसतो असं झालं तसं झालं आणि शिक्का तर लावला घड्याळाचा आता घड्याळासारखंच बोलला वेळेत तिथं शिक्क ते काढून तरी बोल म्हणजे वाटून कोणतं तिकडं बोलतंय लोक म्हणते घड्याळाचा माणूस घड्याळाच कौतुक करतात जरा डोकी चालवत ना वाटल्यास दुसऱ्या पुण्याचा शिक्का लावून घड्याळाचं कौतुक करतात. बारामतीकरांना कुठेही कमीपणा येणार नाही. बारामतीकरांनी त्याच्यावर टाकलेल्या विश्वासाला कुठं तडा जाणार नाही. या पद्धतीचं काम करण्याचा शब्द त्याच्या साक्षीनं श्री सिद्धेश्वराच्या साक्षीनं मी तुम्हाला देतो. तो तिथं आपला नगराध्यक्षाचा उमेदवार आहे. त्याच्यानंतर मधनं प्रभाग 1 मध्ये मनीषा समीर चव्हाण ही तांदूळवाडीची आपली आई समीरची पत्नी तिला पण मधनं उमेदवारी दिलेली आहे. आणि त्याच गटामध्ये अविनाश हनुमंत निकाळजे त्याला त्या प्रभागात उमेदवारी दिलेली आहे. नंतर 2 मध्ये जय नानासाहेब पाटील 2 जय नानासाहेब पाटील इथं अनुप्रिता रामलिंग तांबे डांगे त्या बिनविरोध निवडून आल्या त्यांचा अभिनंदन. त्या 8 जे आपले बिनविरोध आले त्याच्यात एक ह्या आपल्या तांबेताई आहेत. नंतर 3 प्रवीण दत्तू माने हा एक आपला इथं वर्गात उमेदवार आहे. आणि दुसरी रुपाली नवनाथ मलगुंडे नवनाथची धर्मपत्नी हे तिथं उमेदवार आहे. ती 3 मध्ये. त्याच्यानंतर 4 ला संपदा सुमित चौधर ती आपली रुईच्या परिसरातली उमेदवार आहे. आणि दुसरा काही अनुभवी पण मी टाकलेले विष्णू तुळशीराम चौधर हा अनुभव ही याची शेवटची निवड म्हणजे पुढच्या वेळेस त्याला मत मागायला येणार नाही. त्याकरता विष्णूला आमच्या त्यांनी 5 वर्ष चांगलं काम केलं त्याला आपण मतदान करावं. त्या सगळ्यांच्या पुन्हा घड्याळाचं आहे. त्याच्यानंतर 5 मध्ये किशोरप्पा मासा बिनविरोध आला त्याच्या मुलाला अजून काही त्याचा हटला नाही. आणि मध्ये ऋतुजा प्रताप पागे हे फार सुशिक्षित आहे. इंजिनियर आहे ना आर्किटेक्ट आहे. म्हणजे आपण यावेळेस काही तरुण मुली आर्किटेक्ट शिकल्या सवरलेल्या अशा सगळ्या म्हणजे सगळ्या वयोमानातल्या घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर आपले धनश्री अविनाश बांधव हे बिनविरोध आली 6 मधनं. आणि दुसरा अभिजित भानदास जाधव हा हे बिनविरोध आला. हे दोघंही बिनविरोध आले. जिथं बिनविरोध आले त्या सगळ्या माघार घेतलेल्या माझ्या उमेदवारांना मी मनापासून धन्यवाद देतो. मनापासून त्यांचे आभार मानतो की तुम्ही एक चांगल्या पद्धतीनं प्रयत्न केला आणि यांना बिनविरोध दिलं. 7 मध्ये ऍडव्होकेट प्रसाद भगवान खारतोरे तो वकील आहे. काही वकील मंडळी पण आतमध्ये पाहिजे. त्याच्यामुळं आम्हाला भगवानरावांना तालुका पंचायत देता आली पण नगरपालिका देता आली नाही. आणि बार म्हणजे वकिलांचा बार त्याचा नुसतं करतोय बारचा अध्यक्ष तर प्रसाद आपला 7 अशोकनगरच्या परिसरात तो उभा आहे. आणि त्याच्या जोडीला भारतीताई विश्वास शेळके त्यांना आपण उमेदवारी दिलेली आहे. विश्वास शेळके सारखी माघार कधीतरी द्या घे. त्याच्यामुळे आम्ही भारतीताईंना तिथं दिलंय. नंतर 8 नंबरला श्वेता योगेश नाळे ह्या बिनविरोध आल्या. श्वेताताई बिनविरोध आले. त्यांचं अभिनंदन. तिथल्या माघार फॉर्म घेतलेल्यांचं पण अभिनंदन. आणि अमर बाळासाहेब धुमाळ तो त्याला पण तिथं उमेदवारी दिली. त्याच्यानंतर 9 नंबरला विशाल भानदास सिंगडे विशालला पण उमेदवारी दिली. त्यामध्ये त्याच्या जोडीला पूनम ज्योतिबा चव्हाण पूनमला आपण तिथे उमेदवारी दिली आपल्या खंडोबा वगैरे परिसरात.
तर त्याच्यानंतर आपली अनिता सुरेश गायकवाड 10 अनिता सुरेश गायकवाड आपण संघटनेमध्ये काम करत असणाऱ्या अनेकांना संधी दिली, त्याच्यातली ही एक संधी आहे. त्याच्यात पद्धतीनं म्हणजे बऱ्याच जणांची मगाशी पण वर नावं गेली, काही आता घेत बसत नाही. त्यांच्या जोडीला जयसिंग अशोक देशमुख उर्फ बबलूला पण त्या जोडीला त्यांच्या दिले 10 म्हणतात. नंतर 11 सविता सुजित जाधव त्यांना उमेदवारी दिली. त्याच्यानंतर 10 संजय वाचन संगम त्यांना संगवी, तेच ना तुम्ही काय संगवीच म्हणलं मला बल्लाळा सारखा टीव्हीला दिसतो असं झालं तसं झालं आणि शिक्का तर लावला घड्याळाचा. आता घड्याळासारखंच बोलला वेळेत तिथं शिक्क ते काढून तरी बोल म्हणजे वाटून कोणतं तिसरं बोलतंय. लोक म्हणतील घड्याळाचा माणूस घड्याळाचंच कौतुक करणार, जरा डोके चालवत ना वाटल्यात दुसऱ्या कुणाचा शिक्का लावून घड्याळाचं कौतुक बर. 12 सारिकाताई अमोल वाघमारे, सारिकाताईंना आपण उमेदवारी दिली 12 आणि त्यांच्या जोडीला अभिजित कैलास सभा त्याला उमेदवारी दिली. अनुभवी त्याच्यात घेतल्या. 13 सुनीता अरविंद बगाडे त्यांना उमेदवारी दिली. बगाडे हा कोण आणि दुसऱ्या सुनीताताईंच्या बरोबर बिरजू भाऊसाहेब मांढरे त्याला सर्वसाधारण मधनं उमेदवारी दिली. काही लोक जरा दादा असं कसं, शेवटी आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंय, तसं भेदभाव करू नका. बारामतीमध्ये पवार साहेबांनी पण राजकारणाला सुरुवात केली तेव्हा कधी भेदभाव केला नाही. मी पण नेहमी महाराष्ट्राला सांगतो, मी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे जाणारा कार्यकर्ता. त्यामुळे कृपा करून जातीपातीचा डोक्यात आणू नका. बारामतीचा विकास ही गती अशीच पाहिजे असेल तर 41 आणि तो 42वा आमचा नगराध्यक्ष हे सगळे तुम्ही निवडून द्या. खणखणीत नाणं द्या, खणखणीत काम माझ्याकडनं करून घ्या, खणखणीत निधी माझ्याकडनं घेऊन घ्या. हे पण मी तुम्हाला सगळ्यांना या निमित्तानं सांगतो. 14 स्वाती आप्पासाहेब आईवळे हिला आपण उमेदवारी दिली स्वातीताईंना आणि त्यांच्या जोडीला नवनाथ सदाशिव बल्ला त्याला उमेदवारी दिली, तो 14 मध्ये. नंतर 15 मंगला जयप्रकाश किरवे त्यांना उमेदवारी दिली किरवेताईंना आणि त्यांच्या जोडीला जितेंद्र बबनराव गुजर त्यांना आपण उमेदवारी दिलेली. त्याच्यानंतर हे 15 झाले. 16 गोरख रोंदेव पारसे त्यांना आपण उमेदवारी दिली आणि त्यांच्या जोडीला मंगल शिवाजीराव जगताप त्यांना आपण उमेदवारी दिली. काही अनुभवी दिलेले आहेत, काही वयस्कर दिलेले आहेत. अशा पद्धतीनं साधारण सगळ्या वयोगटातल्या लोकांना प्रतिनिधित्व दिलेलं आहे. त्यानंतर 17 अल्ताफ हैदर सय्यद त्याला उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांच्या जोडीला शर्मिला शिवाजीराव ढवाण पाटील त्यांना उमेदवारी दिली. त्या बिनविरोध आल्या. शर्मिला ताईंना उमेदवारी देत असताना शिवाजीराव तुम्हाला माहिती आहे त्यांनी पण आपल्यामध्ये काम केलं. गुलाबराव पाटलांच्या सुनबाई. त्याच्यानंतर ढवाण कंपनी बरेच दिवस म्हणत होते ढवाणाला प्रतिनिधित्व त्याच्याकरता बिनविरोध करून दिला. त्याच्यानंतर 18 राजेंद्र बाबूराव सोनोन राजेंद्रला आपण उमेदवारी दिलेली आणि 18 अश्विन सुरेश सातव ह्या बिनविरोध आल्या. अश्विनीताई बिनविरोध आल्या. ढवाण बिनविरोध आल्यावर सातव नको बिनविरोध. ढवाणाची पहिला बिनविरोध, सातवाची पहिला. नंतर 19 प्रतिभा विजय खरा विजयराव पूर्वी उपनगराध्यक्ष होते, त्यांच्या पत्नी त्यांना आपण त्या पण होत्या नगरसेविका. हरवते नाही, कुठे जात नाही, ते व्यवस्थित जाईल. तुम्ही काही गडबड करू नका. त्याच्यानंतर सुनील दादासाहेब सस्ते. सुनील उमेदवारी माझ्या तर सुनील नेहमीच त्याच्या परीने चांगली भूमिका मांडायचा
मी शेवटी विरोधी पक्षात राहून भूमिका मांडण्यापेक्षा माझ्याकडनं भूमिका मांडणं, आपण काम करू ना, कशाला विरोध. या पद्धतीने मी सुनीलला प्रतिनिधित्व दिलेलं आहे. ऍडव्होकेट प्रथमेश प्रवीण गालिंदे हा आपल्या खाटेक समाजामध्ये ह्याला प्रतिनिधित्व शिकला सवरलेला आहे. अनेक जण खाटेक समाजामध्ये चांगले चांगले कार्यकर्ते होते, काहींना थांबावं लागलं. कृपा करून त्यांनी नाराज होऊ नका. यावेळेस काहींना आम्ही बँकेत दिलेलं आहे प्रतिनिधित्व, इतर पण आपल्याकडे संस्था आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्यांना देतो. त्याच्यानंतर आफरीन फिरोज बागवान या बिनविरोध आल्या, आफरीन ते बिनविरोध आलं. आणि त्यांच्या जोडीला दर्शना विक्रांत तांबे, आपल्या विक्रांतपूर्वी नगरसेवक होता, त्यांच्या धर्मपत्नी, त्यांना आपण उमेदवारी दिलेली आहे. असं 20,041 उमेदवार मित्रांनो आपण त्या ठिकाणी दिलेले. मी त्याच्याबद्दल पुन्हा त्यांच्या सगळ्यांच्या पुन्हा घड्याळाचं बटन दाबायचं आपल्याला. बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तिथं त्या प्रभागात फॉर्म भरणाऱ्या अनेक माझ्या सहकाऱ्यांनी, अनेक मान्यवरांनी आमच्या विनंतीला मान देऊन, आमच्या सहकाऱ्यांच्या विनंतीला मान देऊन 8 जागा बिनविरोध झाल्या. त्याच्यामुळं उमेदवारी अर्ज माघारी घेणाऱ्या आमचे काही प्रतिस्पर्धी देखील उमेदवार होते, त्या सर्वांचा मी जाहीर आभार मानतो. आणि त्यांनी ही सगळी माझी टीम उद्याच्या करता निवडून यावी आणि त्यांनी बारामतीचा सर्वांगीण विकास करावा अशा पद्धतीनं जो काही त्यांनी विश्वास आमच्या 42 लोकांच्यावर दाखवलेला आहे आणि उमेदवारी अर्ज मागे घेतलेले, त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. बारामतीच्या सर्वांगीण विकासासाठी माझ्यासह हे 42 सगळे कार्यकर्ते जीवाचं रान करतील याची पण ग्वाही त्या सभेच्या निमित्तानं मी आपल्याला देतो. माझं स्वप्न आहे देशातील एक सुंदर शहर, स्वच्छ शहर, हरित शहर म्हणून बारामतीचा नावलौकिक व्हावा असा आपल्याही सगळ्यांना वाटतं, माझ्याही कार्यकर्त्यांना वाटतं, माझ्या बारामतीकरांना पण वाटतं. बारामतीकरांची त्यात मला साथ लागणार आहे. मी एकटा दुकटा करू शकत नाही. मी सकाळी 6ला सुरुवात करतो, आता दिवस उशिरा उजडतो, त्याच्यामुळं उजाडल्यावर सुरुवात करतो, पण ते बारामतीकरांच्या करता असतो. माझा स्वार्थ काही नाही. मी आता सकाळी 6ला उठून फिरलो नाही तरी कोण मला काही म्हणू शकतं का? मला आवड, मला त्याच्यामध्ये सुधारणा झाली की माझं शहर हे इतरांच्या तुलनेमध्ये एक अग्रेसर शहर म्हणून या शहराची ओळख व्हावी